सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खमंग, कुरकुरीत आणि तळल्यानंतर चारपट फुलणारे पालक पापड कसे करायचे हे बघतोय। हे पापड करायला खूप सोपे आणि चवीला तर जगात भारी। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला एका बाउलमध्ये 2 कप तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे। हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे आणि पीठ मी घरीच तयार केले। तुम्ही विकतचं पीठ देखील वापरू शकता आणि तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही वाटीने सुद्धा हे पीठ मोजून घेऊ शकता। आता पीठ आपण असं थोडा वेळ साईडला ठेवून देऊया। आता इथे मी बारीक चिरून पालक घेतलाय। हा 2 कप पालक आहे। जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतले तेवढाच आपल्याला पालक देखील घ्यायचा आहे। पालक निवडून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। धुतल्यानंतर त्यातलं पाणी पूर्ण निथळू द्यायचं आणि पाणी निथळल्यानंतर पालक अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा। आता हा पालक आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण मिक्सरला आपल्याला ह्या पालकची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हा 2 कप पालक आहे ते एकदाच्या भांड्यामध्ये बसणार नाही, म्हणून आपण सुरुवातीला थोडा पालक फिरून घ्यायचा आणि उरलेला पालक नंतर त्यामध्ये ॲड करायचा। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करायची। तर तुम्ही पाहू शकता इथे पालकची प्युरी म्हणजेच पेस्ट तयार झालेली आहे आणि रंगही खूप सुरेख आला, मस्त हिरवागार। आता ही पेस्ट आपण लगेच कढईमध्ये काढून घेऊयात। ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची गरज नाही, याला आपण असंच वापरू शकतो। आता यामध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालायचं आहे। 2 कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2.5 कप पाण्याचा वापर करायचा। हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। आता गॅस चालू करून यामध्ये 1 चमचा पापडखार टाकायचा। हा पापडखार तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते। आता 1 चमचा तीळ घालून हे पाणी आपण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर या पापडमध्ये जिरं आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा जिरं देखील यामध्ये ॲड करू शकता। आता पाणी आपलं छान मिक्स झालं आहे। आता याला आपण फुल गॅसवरती उकळी काढून घेऊयात। तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला लागली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि आपण जे सुरुवातीला तांदळाचं पीठ घेतलं होतं लगेच ते पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। एकदम मी पीठ टाकते, तुम्ही थोडं थोडं टाकून याला हटवून घेतलं तरीसुद्धा चालेल। आता पीठ आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस कमी असल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाला मस्त पालकचा हिरवागार रंग आलेला आहे। पण तुम्हाला जर यापेक्षा डार्क रंग याला हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा फूड कलर देखील ॲड करू शकता, ज्यामुळे तुमच्या पिठाला मस्त हिरवागार रंग येईल। आता यावरती झाकण ठेवून फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि हे पीठ असंच वाफेवरती 5 ते 7 मिनिटे होऊ द्यायचं आहे। 7 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाला चांगली वाफ आलेली आहे। आता तयार पीठ आपण लगेच ताटामध्ये काढून घेऊन मॅशरच्या सहाय्याने त्याला अशा प्रकारे मॅश करायचे किंवा मळून घ्यायचे। जर यामध्ये चुकून एखादी गाठ झाली असेल तर तीसुद्धा अशा प्रकारे आपण पीठ मळल्यामुळे फुटून जाईल। पीठ पहा आपलं छान मॅश झालेलं आहे। आता मॅशर बाहेर काढल्यानंतर हाताने आपण या पिठाला छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यावरती ओला केलेला कॉटनचा कपडा टाकून त्यावरती आपण तयार केलेला पिठाचा गोळा ठेवायचा आहे। आता याची तुम्ही पोटली बांधू शकता किंवा कपडा अशा प्रकारे पिठावरती झाकून देखील ठेवू शकता। आता कुकर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर रिकामा डबा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि पिठाचा डबा वरती ठेवायचा आहे। असं केल्यामुळे पिठात पाणी जात नाही। आता कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि याच्या 10 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 10 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला, म्हणजेच कुकरची वाफ जाऊ दिली आणि नंतरच याचं झाकण काढलं। आता लगेच पिठाचा डबा बाहेर काढायचा आणि पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। पीठ चांगलं वाफलं की कपड्याला अजिबात चिकटत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं अगदी छान वाफलेलं आहे, थोडंसुद्धा पीठ कपड्याला चिकटलेलं नाही। आता परत आपल्याला मॅशर घेऊन मॅशरने हे पीठ अशा प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। जितकं पीठ तुम्ही मळून घ्याल तितके तुमचे पापड छान होतील। तुमच्याकडे असा मॅशर नसेल तर पीठ मळण्यासाठी तुम्ही वाटीचा, ग्लासचा किंवा कुठल्याही एखाद्या दुसऱ्या भांड्याचा वापर करून हे पीठ अगदी छान मिक्स करून घेऊ शकता किंवा मळून घेऊ शकता। तर पीठ पहा आपलं अगदी छान मॅश झालेलं आहे, म्हणजे छान मळलं गेलेलं आहे। ताटाला सुद्धा बिलकुलही पीठ चिकटलेलं नाही, ताटाला आपण थोडंसुद्धा तेल लावलेलं नाही। आता परत आपण हाताने थोडंसं याला मळून घ्यायचं आहे, म्हणजेच या पिठाला थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे।
पिठाचा असा चांगला गोळा तयार झाला की हात आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं. असं थोडंसं हाताला तेल लावल्यामुळे हे पीठ हाताला चिकटत नाही. आता जेवढा तुम्हाला पापड हवा आहे लहान मोठा त्यानुसार तुम्ही पिठाचा उंडा तयार करायचा आहे. तर मी इथे छोटे छोटे पापड बनवते म्हणून छोटासा उंडा मी तयार केला आहे. अशाच प्रकारे आपल्याला आता काही उंडे बनवून घ्यायचे आहेत. 9 ते 10 मी पापडचे उंडे तयार करून घेतलेत. आता हे पीठ आपल्याला कपड्यामध्ये परत गुंडाळून ठेवायचे जेणेकरून आपलं पीठ लवकर थंड होणार नाही, किंवा तुम्ही असंच पीठ कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा झाकून ठेवू शकता. आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूया. इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे आणि त्याला तेल लावलेलं नाही. आता वरतून सुद्धा आपल्याला अशी छोटी पॉलिथिन शीट टाकून घ्यायची आहे आणि प्लेटच्या सहाय्याने चांगला जोर देऊन हा पापड बनवायचा आहे. वरच्या पॉलिथिन शीटला मी अगदी थोडंसं तेल लावून घेतले आणि पहा मस्त आपला पापड तयार झाला आहे. पापड तुम्हाला थोडा जाड वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही बोटाने त्याला छान पसरवून घेऊ शकता. आणि पहा इथे आपला मस्त पातळ असा पापड तयार झाला आहे. आता आणखी एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवते. हे पापड तुम्ही लाटून सुद्धा करू शकता, पण लाटताना सुद्धा तुम्हाला पोळपाटावरती पॉलिथिन शीट ठेवूनच हा पापड लाटून घ्यायचा आहे. अगदी पटपट हे पापड तयार होतात. तर तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता हा देखील आपला पापड तयार झाला आहे. आता राहिलेले पापडसुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सर्व पालक पापड मी तयार करून घेतलेत आणि खूप सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत. आता तयार पापड आपण 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे. पण तुमच्याकडे जर उन्हाची सुविधा नसेल तर फॅनखाली सुद्धा तुम्ही हे पापड वाळून घेऊ शकता आणि 2 कप पिठापासून भरपूर असे पापड तयार होतात. तर आता हे पापड वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 2 दिवस मी पालक पापड मस्त कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त पातळ आपले हे पापड तयार झालेले आहेत. उन्हामध्ये आपण पापड वाळून घेतल्यामुळे हे पापड आपल्याला वर्षानुवर्षे स्टोअर देखील करता येतात. आता तयार पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे त्यामध्ये पापड तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर हा पापड दुप्पट नाही तिप्पट नाही तर 4 पटीने मोठा झालेला आहे. खूप मस्त हे पापड तयार होतात. तुम्ही सुद्धा हे पालक पापड नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आता अशाच प्रकारे मी आणखी काही पापड तळून घेते. करायला खूप सोपे आणि चवीला जगात भारी पालक पापड खाण्यासाठी तयार आहेत. हे पालक पापड माझे खूप फेवरेट आहेत, मला प्रचंड आवडतात. म्हणूनच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा हे पापड ट्राय करून पहा. मी खात्री देते की तुम्हाला हे पापड प्रचंड आवडतील. तर ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.